नमस्कार, मी सायली जंगम. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण गुढीची शाही मस्तानी. तर शाही मस्तानीसाठी मी घेतले हे 2 मीटर कापड घेतले साडीतलं. तर 2 मीटर घेतलेलं आहे. तर ह्याची उंची किती ठेवायची आहे ती सुद्धा सांगणार आहे. आणि आपण कसं शहरात राहतो त्यामुळे छोट्या छोट्या गुढ्या उभ्या करतो आणि त्या मेजरमेंट प्रमाणे आपण छोट्या साड्या बनवतो. तर आपल्या कोकणात सगळ्यांना माहिती आहे, जे कोकणातले आहेत ते त्यांना माहिती आहे की कोकणात मोठा बांबू उभा करतात म्हणजे गुढीसाठी, की माझी गुढी सगळ्यात उंच असावी असं म्हणजे बांबूची गुढी उभी करतात. तर त्यासाठी जर करायची असेल तर थोडी साडी म्हणजे जी साडीची उंची असते ती पूर्ण उंची घेऊन त्याच्या लेहर करायच्या आहेत. तर म्हणजे तशा पद्धतीने करायची आहे. बांबूसाठी हवी असेल तर तेवढ्या उंचीची. तर ही मी आता छोट्या काठीसाठीच ही बनवते, पण 2 मीटर कापड घेतलेलं आहे. तर बांबूच्या गुढीसाठी तुम्ही 2 मीटर कापड घेऊन फक्त साडीची जी पूर्ण उंची आहे ती घेतली तरी चालेल. म्हणजे खूप मोठा असतो तो, बांबूची उंची खूप मोठी असते. तर त्यासाठी छोटी साडी म्हणजे सूट सुद्धा व्हायला पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही पूर्ण साडीची लेंथ उंची जी घेतली तरी चालेल. 2 मीटर असलेलं कापड तरी चालेल, पण उंची साडीच्या उंचीची घ्यायची आहे. तर ही मी आता छोट्या काठीसाठी म्हणजे मीडियम काठीसाठी वगैरे चालेल अशा हिशोबाने बनवते. तर याचं कटिंग दाखवते. तर हे पहा, साडी मी हे केले, कटिंग करून घेतलेले आहे. हे बघा, असं त्रिकोणी कट करून घ्यायचं आहे. म्हणजे पाहू शकता तुम्ही, हे बघा पूर्ण टोटल 2 मीटर कापड आहे हे. तर ही मी हे बघा 29 इंचापर्यंत घेतलेली आहे उंची. म्हणजे हे बघा या टोकापासून ही म्हणजे जे काठ आहे तिथपर्यंत 29 इंचापर्यंत म्हणजे घेतलेली आहे उंची. आणि तर हे बघा ह्या साईडला मी 10 इंचाची उंची ठेवलेली आहे आणि असं क्रॉस कटिंग करून घेतलेलं आहे. तर हे पहा, क्रॉस कटिंग करून घेतलेलं आहे म्हणजे 29 उंचीपासून 10 इंचाच्या उंचीपर्यंत. तर पाहू शकता असं क्रॉस कटिंग करून घ्यायचं आहे. आणि जे वरती जे क्रॉस कटिंग आहे तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे मार्किंग करते. हे 2 इंच मी सोडून देते. म्हणजे हा कॉर्नर आहे ना, तिथे आपण प्लेट्स टाकली ना की म्हणजे ते कापड बाहेर येतं, ते हे सोडायचं आहे. तर आता हे बघा या मार्किंग पासून इथे 5-5 इंचाच्या अंतरावर मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हे बघा 5-5 इंचावर पूर्ण साडीला म्हणजे जेवढं कापड आपण क्रॉस कटिंग केले तिथे 5-5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर असं पूर्ण मार्किंग करून घेते मी. तर हे बघा इथे 2 इंच सोडून दिले मी. इथून हे बघा इथे 2 इंच सोडून दिले. तर ते कापड आपलं म्हणजे शिलाईमध्ये सुद्धा जाईल आणि ही शिलाई करून सुद्धा घ्यायची बाजूने. पण हा नंतर ना म्हणजे जेव्हा प्लेट्स टाकतो तेव्हा हा कोपरा आपला म्हणजे हे होतो, असा बाहेर दिसतो. त्यामुळे नंतर प्लेट्स आपल्या घेऊन झाल्या की हा कट करायचा आहे आणि इथून शिलाई मारून घ्यायची आहे. तर आता हे बघा 5-5 इंचावर मी मार्किंग करून घेतले पूर्ण साडीला, जेवढं 2 मीटर कापड आहे त्याला. तर आता हे बघा इकडे उचलून आपल्याला आता प्लेट्स टाकायच्या आहेत. तर आता मी ही प्लेट्स उचलून इथे ठेवणार आहे. ही प्लेट्स म्हणजे इथे घडी पडेल आणि इथे येईल बरोबर. तर तशा आपण प्लेट्स टाकून घेऊया. तर हे बघा आता इथे पहिलं मार्किंग आहे, हे दुसरं आहे. तर तिसऱ्या मार्किंग वरचे मी प्लेट्स उचलते. हे बघा, तर आपल्याला इथे आणून ठेवायचे आहे पहिल्या प्लेट्सवर, म्हणजे पहिलं जे मार्किंग केलंय तिथे. आणि हाताने व्यवस्थित प्लेट्स करून घ्यायच्या आहेत. म्हणजे एकसारख्या प्लेट्स हव्या तर मार्किंग करणं गरजेचं आहे. तरच ह्याच्या ज्या मस्तानीच्या ज्या लेअर येतील ना त्या व्यवस्थित दिसतील. तर हे बघा टाचणी पिन लावली तरी चालेल, कारण साडी खूप सिल्कची आहे त्यामुळे ते हलते. तर तशी तुम्ही टाचणी लावून घेतली तरी चालेल. तर आता आपल्याला दुसरी प्लेट्स टाकायची आहे. तर ती सुद्धा तशीच आपण उचलून घ्यायची आहे. हे बघा, तर खूप साडी हालत असेल तर टाचण्या लावून घेतल्या तरी चालतील. तर हे बघा, किंवा हाताने थोडंसं प्रेस केलं तरी चालेल आणि नंतर सुद्धा प्रेस करायचं आहे. तर अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत.
म्हणजे जितक्या येतील तितक्या 2 मीटरच्या जिथे मार्किंग आहे तिथूनच आपल्याला साडी उचलायची आहे। आणि हाताने एकसारखे व्यवस्थित करून घ्यायचे आहेत। तर हे बघा एक एक लेयर दिसत आहेत। तर अशाच पद्धतीने बाकीच्या उरलेल्या सुद्धा टाकायच्या आहेत प्लेट्स। तर हे बघा हे थोडीशी बॉर्डर म्हणजे काट आहे ते थोडंसं कडक आहे म्हणून उभं राहते। तर हाताने असं थोडंसं प्रेस करायचं आहे आणि सगळ्या प्लेट्स टाकून झाल्या की मस्त प्रेस करून घ्यायचे आहे। तर आता मी ही शेवटची प्लेट्स टाकते। हे बघा तर असे पूर्ण जिथे मार्किंग हे बघा जिथे मार्किंग आहे तिथूनच आपल्याला प्लेट्स उचलून हे बघा तर टाचणी लावून घ्यायचे। तर थोडंसं हे कमी जास्त होऊ शकतं। हे बघा हे असं होऊ शकतं तर ते मॅनेज करून घ्यायचं आहे कापड। म्हणजे हे बघा वरच्या साईडला क्रॉस आपण कट केले त्यामुळे थोडंसं मागे पुढे होऊ शकतं। तर तिथे आपल्याला टाचणी लावून घेऊन ऍडजस्ट करून घ्यायचं आहे कापड। तर हे बघा हा असा कोन येतो तर हा कट करायचा आहे। तर इथे सुद्धा आता टाचणी लावून घेते मी, म्हणजे थोडीशी खाली लावते, नंतर काढायचे आहेत इथे शिलाई करताना। तर आता हे एवढं कापड उरलेलं आहे। तर आता इथे प्लेट्स टाकली तर आपल्याला इथे फिनिशिंग दिसणार नाहीये, त्यामुळे हे कापड मी असं बॉर्डर ही फिरवून घेते। तर ही पहा ही आता बॉर्डर आपल्याला अशी क्रॉस मध्ये उचलून ठेवायची आहे। ही बघा थोडीशी ही बघा अशी करायची आहे। इथे थोडंसं मॅनेज करून घ्यायचे आहे ही बॉर्डर। आता हे उरलेलं एक्स्ट्राचं कापड आहे ते आपल्याला आतमध्ये टाकायचं आहे असं। हे बघा तर हे इथे जिथे 5 इंचाची आपली प्लेट्स होती तर त्याच पद्धतीने आपल्याला म्हणजे त्याचप्रमाणे ही घ्यायची आहे। तर ही बघा ही अशी। तर आता इथून आपल्या ह्या प्लेट्स टाकून झालेल्या आहेत। तर ह्याला आता मस्त प्रेस करून घ्यायचे आहे छानपैकी, म्हणजे हे काट उभं राहते ते असं उभं राहणार नाहीये। आणि हे बघा इथून शिलाई करून घ्यायची आहे। इथे सुद्धा हे एक्स्ट्राचं कापड कट करून टाकून म्हणजे हे कट करायचं आणि मग अशी एक शिलाई करून घ्यायची आहे। अशी फिनिशिंग वरती लेस लावायची असेल तर लेसही लावू शकता, नाही लावली तरी चालेल। तर आता इथे शिलाई करून घेते। तर हे पहा प्रेस करून घेतले मी। हे बघा आता इथलं आपल्याला अंतर मोजायचं आहे किती आहे ते, म्हणजे 5 इंचाची प्लेट्स टाकली होती आपण तर 5 इंचच येईल ते। आणि हे बघा थोडंसं एक्स्ट्रा असेल तर ते कट करायचं आहे। थोडंसं मागे पुढे होतं कारण सिल्कच्या साड्या असतात त्यामुळे थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं। तर एक्स्ट्राचं मार्जिन हे बघा पाहू शकता तुम्ही खूप छान आलेले आहेत। तर हे बघा इथे मी मार्किंग केलंय ते तेवढं एक्स्ट्राचं कट करून टाकायचं आहे। काय एक्स्ट्रा कापड वाटेल जरा खालीवर असतं तर ते सरळ करून घ्यायचं आहे। तर आता हे अंतर मोजायचं आहे किती इंचाचं येत आहे ते। तर प्लेट्स प्रमाणेच अंतर येईल। तर हे बघा 5 इंचाचीच आहे, 5 इंचच आहे। तर इथे आपल्याला कॅपसाठी 2 पीस काढायचे आहेत। तर हे मी 2 पीस काढून घेतलेत, 6 बाय 6चे 2 पीस काढून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला इथे एक पीस ठेवायचा आहे। पाहिजे तर इथे एक म्हणजे टाचणी लावा किंवा एक शिलाई करून घेतली तरी चालेल। तर हे बघा ह्या पीसवर हे कापड सरळ आहे, ही बघा साडी सरळ आहे, तर हा पीस सुद्धा सरळ ठेवायचा आहे। तर दोन्ही साईडचं मार्जिन सोडून पीस बरोबर ठेवायचा आहे। हे बघा तर अर्धा इंचाचं जे मार्जिन आहे हे बघा तर ते पाहूनच कापड ठेवून घ्यायचं आहे। तर ही बघा इथे टाचणी लावून घेतले किंवा एक शिलाई मारून घेतली तरी चालेल, म्हणजे बरोबर सेंटर अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून ठेवलेलं आहे कापड। सॉरी हां जरा म्हणजे कापड असं उलटं ठेवलं तर उलटं नाही सरळ ठेवायचं आहे। जरा बेल वाजली होती त्यामुळे गोंधळ झाला माझा। हे बघा तर इथे कापड सरळ ठेवायचं आहे, साडी सुद्धा सरळ आहे, कापड सरळ ठेवले म्हणजे हा पीस 6 बाय 6चा जो पीस आहे तो सरळ ठेवलेला आहे। हे बघा इथे उलटा आहे। तर आता टाचणी लावून घेते, मगाशी थोडंसं उलटं झालं। तर हे बघा तर आता नाडी लागणार आहे आपल्याला 1 मीटर, 1 मीटरचे 2 तुकडे करून घेतलेत, म्हणजे जसं ब्लाऊजला आपण 1 मीटर घेतो तशीच 20 इंचाची एक नाडी।
तर हे बघा बरोबर जिथे आपल्या प्लेट्स आहेत त्याच्या कॉर्नरला ठेवायचे आहे, जे शिलाई मार्जिन आहे तिथे नाही, तर इथे दोन्ही साईडला ठेवून घ्यायचे आहे। हे बघा म्हणजे जिथे प्लेट्सचा कॉर्नर येतो तिथे, आणि तिथे आता हा पीस उलटा ठेवायचा आहे, म्हणजे हा सरळ पीस आहे आणि हा आता मी उलटा ठेवते। तर असं ठेवून आता शिलाई करून घ्यायची आहे। तर ही पहा इथे शिलाई मारून झालेली आहे। तर हे बघा शिलाई मारल्यावर असं दिसतंय। आता हे नाडी आतमध्ये टाकायचे आहे, म्हणजे शिलाई यायला नको। तर हे पहा, हे बघा शिलाई मार्जिन जिथे ठेवलंय तिथे दोन्ही साईड, ही साईड ओपनच ठेवायची आहे, म्हणजे जी ही मधली साईड आहे ती ओपनच ठेवायची आहे। हे बघा जे शिलाई मार्जिन ठेवलंय तिथून शिलाई मारून घ्यायची आहे। या साईडने सुद्धा हे बघा जिथे शिलाई मार्जिन आहे तिथून शिलाई करून घ्यायची आहे। तर दोन्ही साईडनी मध्ये ओपन ठेवायचं आहे। तर हे पहा दोन्ही साईडनी शिलाई करून झालेली आहे, ही बघा। तर आता हे आपण सरळ करूया। तर कॉर्नर व्यवस्थित नाडीने हे केलं ना की व्यवस्थित पलटी होतात। तर हाताने व्यवस्थित करून घ्यायचं आहे। इथे जाड होतं त्यामुळे थोडंसं कापड आतमध्ये जातं, तर ते सुद्धा व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे सरळ, किंवा इथे एक दाब टिप मारली तरी चालेल किंवा प्रेस केलं तरी चालेल। तर हे पहा इथे मी दाब टिप मारून घेतले, आणि हे बघा इथे ओपन ठेवलं होतं ते, आणि ह्या साईडला हे बघा बॅक साईडला आपल्याला काठी ठेवण्यासाठी हे ओपन आहे, आणि इथे ही नाडी बांधायची आहे। तर हे बघा खूप छान आलेले आहे साडी, आणि प्लेट सुद्धा खूप छान आलेले आहेत। हे बघा खूप सुंदर दिसतोय। तर पाहू शकता हिचा लुक पूर्ण। तर असे झाले शाही मस्तानी, खूप सुंदर झालेले आहे। तर दरवर्षी मी जिथे गुढी उभी करते म्हणजे हॉलच्या गॅलरीमध्ये, तर गुढीची जागा ह्या वर्षी मधमाशांनी घेतलेली आहे, आणि खूप साऱ्या मधमाशा आहेत। तर त्या सुद्धा तुम्हाला दाखवते। आता मी आहेत म्हटल्यावर तुम्हाला नक्कीच बघाव्याशा वाटणार की खरंच किती आहेत म्हणून। तर तीही जागा दाखवते मी जिथे गुढी उभी करते ती, आणि त्याच जागेवर त्या बसतात येऊन। तर त्याही तुम्हाला दाखवते अगदी 1 मिनिटाच्या आतमध्येच, आणि साडीचा लुकही दाखवते। तर हे बघा पाहू शकता केवढा मोठा मधमाशांचा पोळा बसलेला आहे। तर तीच जागा आहे, इथेच मी गुढी उभी करते दरवर्षी, पण आता ह्या गेल्या तर इथेच करेन, नाहीतर मग बाहेर करावी लागेल मला गुढी उभी। तर पाहू शकता, तर हे मी विंडो उघडत नाही खूप, तसा काही त्रास देत नाहीत त्या। तर हे पाहू शकता साडीचा लुक, आणि हे काठी घेतले। तर काठी इथे हे बघा बॅक साईडला अशी ठेवायची आहे, आणि अशी बांधून घ्यायची आहे व्यवस्थित। तर आता एका हाताने बांधता येत नाही, तर इथे डहाली वगैरे बांधायची असेल तर ती सुद्धा बांधून घ्यायची। इथे डहाली वगैरे बांधून घ्यायची असेल तर ती बांधायची। तर हे बघा इथे अशी डहाली आंब्याची ती सुद्धा ठेवून बांधून घ्यायची आहे, आणि मग वरती तांबे ठेवायचा आहे। हे बघा, तर हे व्यवस्थित बांधून घ्यायचं, आणि मग गडूचा तांब्या ठेवायचा आहे असा। तर हे पहा डहाली लावून झाले, आणि हे बघा बांधून सुद्धा घेतलेले आहे, आणि हा गडूचा तांब्या असा उलटा ठेवलेला आहे। तर पाहू शकता साडीचा लुक खूप घेर सुंदर आलेला आहे, शाही मस्तानी साडी। तर पाहू शकता खूपच सुंदर झालेला आहे, आणि फक्त 2 मीटर मध्ये, आणि लेहर सुद्धा खूप चांगले आलेले आहेत शाही मस्तानीच्या। तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।